इथं जे माझ्या समोर बसलेले आहेत, माझी कोणाची ओळख नाही, हे आमचे परममित्र की यांची माझी पंढरपूरला भेट झाली. श्रीपादांनी मला हा कुबेर, जसं ते आपण म्हणतात ना, लोखंडाला काय लावलं तर ते सोनं होतं, परीस. ओपन कर ते बघ चालू हा तिथे अनलॉक आहे बघ वरती बेच देऊन को हा तुझीकडे येणार होतो. तर श्रीपादांनी दिलेला हा परीस आहे. बरीच लोक म्हणतात देव काही देत नाही, म्हणजे खरं देव देण्यासाठी आहे. मी 1972ला अक्कलकोट स्वामींची सेवा सुरू केली. माझं नाव सतीश कुलकर्णी, सध्या राहणार सोलापूर, अपडाऊन पिठापूर. म्हणजे 1800 किलोमीटर मी महिन्यातून 2दा जातो, 3600 किलोमीटर. आणि सर आता माझी पिठापूरची उद्याची फेरी 197वी फेरी आहे. गाणगापूर 372, अक्कलकोट 500च्या पुढं, कुरवपूर 125. त्यामुळे मी जे सांगाल ते अत्यंत प्रामाणिकपणे, जरी मी खोटं किंवा चुकीचं सांगितलं तर माझ्यापेक्षा तुम्ही हुशार आहेत. तुम्ही बोलणार काय नाही, पण तुम्ही ते टायपिंग करून डोक्यात ठेवणार आलाबाडे म्हणून. त्यापेक्षा खरं सांगायला काहीच हरकत नाही ना. तर तुम्ही जे माझ्या समोर बसलेले आहात, तुमच्या सर्वांचं मी स्वागत करतो. ते पण नार्वेकर साहेबांच्या घरात तसा अधिकार नाहीये, पण करायला काय हरकत आहे. आता एकदा ओळख झाल्यानंतर प्लस मायनस काहीच असू शकतंय. तुम्ही जे माझ्या समोर बसलेले आहात, तुम्हा सगळ्यांना वाटतं की परमेश्वराची कृपा व्हावी, तुमच्या मनातल्या गोष्टी परमेश्वराने पूर्ण कराव्यात आणि फार फार तर परमेश्वराचं दर्शन व्हावं, हे सर्वसाधारण अपेक्षा असते. पण मी जेव्हा या पुढे बसायला जागा, मी त्याला पुढे येता येईल, दर्शन नंतर घ्या. आता ते दर्शन प्रत्येक घ्यावं लागणार. तुम्ही जे दर्शन घेतलं ते माझ्या दृष्टीने शून्य मार्ग आहे त्याला. असं तरी झालं. घे आणि सांग. तर परमेश्वराचं दर्शन व्हावं आणि परमेश्वराची कृपा आशीर्वाद मिळावा असं सर्वसामान्य भाविकाला वाटतं. परंतु मी 51 वर्ष जेव्हा पाहतो तेव्हा माझ्या लक्षात आलं की तुम्ही जे देवदेव करता ते मी काहीच करत नाही. मी माझं पूर्ण देवदेव वेगळं आहे. आता तुम्ही बरीच लोक दर्शन घेत होता, सगळे डोळे बंद करत होते. देवासमोर डोळे बंद करून उपयोग काय? देवाने आपल्याला 2 डोळे दिलेत, डोळे उघडे ठेवून दर्शन घ्यायला पाहिजे ना. बरं इथं सोडा, याला तिरुपतीला जातात, रांगेमध्ये 3 तास गप्पा गोष्टी करतात, देव समोर आले की डोळे बंद, बाजूला त्या अंधारात काहीच कळत नाही. मग इतक्या लांब जायचं कारणच नाही ना. मग तुमच्या घरात देवघर आहेच की, मग कशाला देवाला जाता? देवाचं दर्शनाला का जायचं असतं? तर एका ठिकाणी मी एक ओळ वाचली होती, इथून पुढे आता जे कालपर्यंत घडलं ते घडू द्या. कदाचित परमेश्वराला तुमच्याकडून काहीतरी चांगलं करून घ्यायचं असेल किंवा तुमच्यावर कृपा करायची असेल, ते किरकोळ ज्या खाडाखोडा आहेत त्या मी दुरुस्ती करून देतो, विषय संपला. तर एका ठिकाणी मी वाचलं होतं की देवाचं दर्शन कसं घ्यायचं, आणि देवानीच ती प्रार्थना सांगितली का, मी कुठे अभंगात का कशा गाथेमध्ये वाचलं आठवत नाही मला. तर देवाचं दर्शन घेताना मुळात डोळे उघडे ठेवायचे. सुरुवातीला जमत नाही, कारण तुम्ही 50-50 वर्ष डोळे बंद ठेवूनच झालंय. देवा तुझे गोड रूप डोळे भरून पाहते किंवा पाहतो, जन्मोजन्मीची पाप जळून राख होऊ दे आणि माझ्या कुटुंबातील सदस्यांना सुख, शांती, समाधान, आनंद आणि सर्वात महत्वाचं आरोग्य लाभू दे. एवढ्या 3 ओळी फक्त आपण देवाला सांगू शकतो. लोक हल्ली काय करतात, डोळे बंद करतात आणि देवाला एक यादी देतात, बदली, बढती, भरती, अमुक 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 अमुक. देव म्हणतो तुला द्यायला हरकत नाही, पण देवाचे तुमचे संबंध तर यायला पाहिजे ना. अनेकांचे देवाबरोबर काहीही संबंध नाहीत. संपर्कानंतर संबंध वाढतो. लोक देवाबरोबर संपर्क पण ठेवत नाहीत. देवासमोर डोळे बंद. देवाने तुम्हाला 100 वर्ष खायला पाठवले, देवाने तुम्हाला 100 वर्ष कशासाठी पाठवलं हे माणसाला माहित नाही. 100 वर्ष माणसं सगळं चुकीचं करतं, खायला पाठवलं खात नाही, चप्पल घाल म्हटलं की प्रत्येक नवरात्रीला चप्पल घालत नाही, डोळे बंद करून दर्शन. देवाच्या अंगावर नको ते ओतायचं, देवाच्या समोर उदबत्ती लावायची, ते माणूस गुदमरून जातो. तुमच्या समोरचा आता मी 10 उदबत्त्या लावल्या, सगळे आडवेच पडतील, मला चाला उठावं लागला आता उठा म्हणून. त्याच्यानंतर नारळाचं तोरण,
देवाच्या गळ्यात नारळ बांधल्यानंतर तुम्हाला जर पुण्यप्राप्ती झाली असती तर सगळ्या कोकणातल्या लोकांनी काही कामच केलं नाही. देवाला नारळ नारळ आणि आमच्या इच्छा पूर्ण करा. काय झालं, हे आपल्या अध्यात्माला तुम्हाला सांगायला कोण नाही आणि तुम्हाला सांगितलेलं पटत पण नाही. आता सुद्धा मी काही गोष्टी तुम्हाला ज्या सांगणार तुम्हाला त्या आवडणार नाहीत. आवडून तुमचा प्रश्न, पण निदान मी गेल्यानंतर तुम्ही विचार तरी करताल काहीतरी बाबा आपल्याला सांगत होते. म्हणून मला एका अधिकाऱ्यानं, माझे IAS आणि IPS अधिकारी माझे 50 मित्र आहेत. अरविंद इनामदार म्हणून पोलीस महासंचालक होते, त्यांचं 30 वर्ष मी काम करत होतो, त्यामुळे माझ्या सगळ्या ओळखी आहेत आणि मी स्पष्ट सांगतो त्यांचे आमच्यावर संस्कार झाले. काय होतं की तुम्हाला जे सहज प्राप्ती आहे ती तुम्ही सहज प्राप्ती करून घेत नाही, तुम्ही विनाकारण म्हणजे अवघड करून घेता. देव आपल्या घरात, गणपती आपल्या घरात, त्या लालबागला जाऊन आपलं डोकं पडून घ्यायचं, इथं मोदक तयार होतो. आता घरात गणपती म्हटलं ते जायचं का, नडलंय का? बरं जायलाही पाहिजे, इतर वेळी जावा ना. का 9 दिवस बनतं, 10 दिवस लालबाग असो, इतर दिवशी काय कुठे गप्पा गोष्टी करायला पिठापूरला येतात का? ते आहे तिथंच आहेत. पण आपल्या भावना एवढ्या विचित्र झाल्यात की मुळात तुमचा देवावर विश्वास नाही. माझा तर पहिला आरोप असा आहे की लोकांचा देवावर काहीही विश्वास नाही. संकष्टी चतुर्थीला 10 वाजून 1 मिनिटांनी संकष्टी चतुर्थी असते, चंद्रोदय. 8:30-9ला नार्वेकर ताई 7:30ला मोदक तयार करतात घरात. करता ना तुम्ही? केल्यानंतर गणपती समोर ठेवत नाहीत, ते म्हणतात स्वयंपाक खोली, त्या झाकण त्याच्यावर वरवंटा. जर सोडणारे सगळे मोदक काढून घेतले तर लोक देवाला देत नाहीत. हा एक भाग झाला, लोक देवाला देत नाही. आणि जर नार्वेकर साहेबांनी बाहेरून जर मोदक आणले ते सुद्धा त्या बाहेरच्या टेबलावर देवासमोर ठेवले की संपले म्हणून समजायचं. लोक देवावर प्रेम सुद्धा करत नाहीत. आता तुम्ही देवावर प्रेम करायला पाहिजे ना. आणि देवाला काही लागत नाही. गुरुचरित्र ग्रंथामध्ये सांगितलंय, स्मरण मात्रेनं संतुष्ट. माझं स्मरण करा, मी हजर होतो. पण लोक म्हणतात अरे आमचं आम्हाला पडलं, तुझं काय स्मरण करावं. म्हणून देवावर ज्या दिवशी तुम्ही प्रेम करायला लागतात, उदाहरणार्थ तुम्ही चेंडू टाका, चेंडू तुमच्याकडे येईल. आंब्याचं झाड लावा, 5 वर्ष आंबे उशीर येतील, त्याला चिंच कधी येणार नाही. लोक देवावर विश्वास ठेवत नाहीत. मी गणपतीचं सांगितलं, घरात गणपती, दर्शनाला तिकडे जातात. काय नडलं जायचं? बरं जायला विरोध नाही, इतर वेळी जावा ना तुम्ही. नाही नाही, तुला आम्ही कोणतून जातो. जे आपल्याला आवडतं तेच आपण देवासाठी करा, अत्यंत सोपा मार्ग आहे. आणि देवाने गुरुचरित्र ग्रंथामध्ये सांगितले की मी कुठं असतो. आता मी जेव्हा सांगितलं ना, तुमचं आता 50% आठवण येतील. तर गुरुचरित्र ग्रंथ कोणी वाचलाय का इथं? कोणी नाही. म्हणजे त्याचा पुरावा काय, मी सांगतो ते खरं का खोटं सांगायचं फक्त. म्हणजे चुकलं शब्द मागं पुढे होऊ शकाल, पण माझ्या त्यातल्या भावना लक्षात घ्या. तर गुरुचरित्र ग्रंथामध्ये सांगितलंय देव कुठे असतो. अनेक सांगेल एक खूण, गायन करी जो माझे स्मरण, तयाच्या घरी आपण असो अखंडिता. परमेश्वराचं गुरुचरित्रातलं वाक्य आहे की ज्या घरामध्ये सकाळी 2-5 मिनिटं, संध्याकाळी 2-5 मिनिटं मोठ्या आवाजामध्ये माझं तो नामस्मरण करतो, त्या ठिकाणी मी येतो आणि मी त्या ठिकाणी असतो. कुणालाही माहित नाही. तुम्ही लोक नामस्मरण पण करत नाही. सकाळी काय पुटपुट करतात काय माहित नाही. एका बाजूला मोबाईल आला ते संपलं. दिवसभर जो तर मुंबईतला इकडे तिकडं, आणि संध्याकाळी आल्यानंतर केव्हा एकदा झोपतोय आणि ते चेन पडत नाही, खट केल्याशिवाय. आणि ते करेपर्यंत 11-11:30 होतात, केव्हा झोप लागते कळत नाही. देव म्हणतो अरे माझं नाव पण घेत नाही. देवाकडे पाहणं, नाव घेणं ह्या फार चांगल्या गोष्टी आहेत, पण सांगणारं कोण नाही, ऐकणारं कोण नाही. तरी देखील पंढरपूरला मी जेव्हा गेलो तिथं माझा एक श्लोक वाचण्यात आला. आपण पुंडलिकाच्या भेटी परब्रह्म गेले होते, आपण ऐकलं होतं, आपण पाहिलं नाही. पण मी आज खात्रीशीर सांगतो, पुंडलिकाच्या भेटीला परब्रह्म गेले होते. त्याच्यानंतर साक्षात दत्त महाराज नार्वेकर कुटुंबानं भेटायला आले. हे मात्र मी का सांगतो की हे जे मी आणलंय त्याचं तुम्हाला जेव्हा महात्म्य सांगेल तेव्हा तुम्हाला वाटेल की क्या बात आहे. तर तुमचा जो आवाज आहे तो आवाज आपण देवाजवळ सेव करू, ते माझं पहिलं काम. उद्यापासून तुम्ही करायचं का नाही तो तुमचा प्रश्न. पण स्मरण तुमचा आवाज एकदा देवाने ऐकला. उदाहरणार्थ आता इथं आपण बसलोय, तुमच्या एखादा लहान मुलगा जर खाली खेळत असला, त्याने खालून जर कुणी हाक मारली तर त्याची आईच उठते. बाकीच्या भिशीतल्या बायका काय म्हणतात, आता बघ तुझं ते कार्ट हाक मारतंय. एवढी आवाजामध्ये ताकद आहे. आणि तुम्ही वरून जर एखाद्याला खालच्या मुलाला हाक मारली 10-12, तोच एकटा मुलगा वर येतो. एवढी आवाजामध्ये ताकद आहे. पण लोक देवासमोर बोलत, डोळे बंद देवासमोर बोलत नाहीत. पण ह्या गोष्टी सगळ्या मी करून बसलोय. आता माझ्यावर एवढी अखंड कृपा झाली. माझ्या तुम्हाला 3-4 कृपा सांगितल्या तर तुम्ही म्हणताल क्या बात आहे. अक्कलकोट स्वामी, गाणगापूरचे नृसिंह सरस्वती स्वामी महाराज आणि पिठापूर, या तिघांच्या गोष्टी मी नंतर सांगत. त्याच्या अगोदर आपण एक 5 मिनिटं नामस्मरण करू, नंतर मग पुढचं सांगतो. मी म्हणतो माझ्या पाठीमागं मोठ्या आवाजामध्ये, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा
दिगंबरा दत्तात्रेय दिगंबरा 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 ब्रह्मा विष्णू महेश्वरा दिगंबरा ब्रह्मा विष्णु महेश्वरा दिगंबरा दिगंबरा दत्तात्रेय दिगंबरा दिगंबरा दत्तात्रेय दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 नरसिंह स्वामी दिगंबरा दिगंबरा नरसिंह स्वामी दिगंबरा 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 स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा स्वामी समर्थ दिगंबरा 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 दत्तात्रेय दिगंबरा दिगंबरा दत्तात्रेय दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 नरसिंह स्वामी दिगंबरा दिगंबरा नरसिंह स्वामी दिगंबरा 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 स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा स्वामी समर्थ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर माझी तुम्हाला विनंती, तुम्ही 10-15-20 जण आहात, खरोखर जर तुम्हाला परमेश्वराची कृपा प्राप्त करून घ्यायची असेल, फक्त काय करा, वेळ पाळा आणि त्यावेळेला फक्त सकाळी 2-3 मिनिट, देवाला सुद्धा जास्त वेळ द्यायचा नाही. आपलं जे कर्म आहे ते आपल्या वागण्यावर सुरू होतं. धर्माचरण म्हणतात, धर्मासारखं वागणारी माणसं देवाला आवडतात. जो तुम्ही सकाळी 7चा टाइम ठरवला, 8चा 9चा, तर त्यावेळी बसायचं, कारण देव तुमचा आवाज ऐकायला येतो. जर 7ला बेल वाजली की आपल्याला कळतं पेपरवाला आलाय, 8 वाजल्या की कोण भाजीवाला आलाय. म्हणून ते वेळेला महत्व आहे. 1 मिनिट करा. मी फक्त देवासमोर 1 मिनिट उभा राहतो, परत दिवसभर मला वेळ मिळत नाही. कारण एकदा मी सकाळी 7:30ला काम चालू केलं, मला रात्री 11 वाजता. एक खोलीच आहे माझे, देवघर वगैरे काही नाही माझ्याकडे. देवच आपल्या जवळ आहे, देवाला जवळ बसवायचं, त्या खोलीत टाकून काय करायचंय. तर तुम्ही एक ठरवा की उद्यापासून अमुक इतक्या व्यवस्था नामस्मरण करा. 1 मिनिटं करा, 2 मिनिटं करा. आणि तुमच्या डोक्यात जे आहे उपासना आणि उपवास, ते तुमच्या डोक्यातलं काढून टाकतो. भारतातल्या कोणत्याही ग्रंथामध्ये असं सांगितलं नाही की उपवास म्हणजे खाऊ नये. मला आणून दाखवा, 25,000 रुपये देतो, कमी पडले तर उसने घेतो यांच्याकडून. नारळ आम्ही तुम्हाला नंतर देतो, काय आपल्याकडे माहिती काय काळजी करू नका. लोक देवदेव करतात, उपवास म्हणजे खाऊ नका असं कुठं सांगितलं नाही. त्याचे 2 परिणाम सांगतो. एक तर चुकीचं करता, आणि तुम्हाला परमेश्वराने 100 वर्ष खायला पाठवलंय. जर आपण रोज थोडं खाल्लं तर थोडं रक्त वाढतं. 3 ताटं जेवल्यानंतर 1 थेंब रक्त तयार होतं. पूर्वी एका ताटाला 1 थेंब होतं, पण आता अलीकडे भेसळ झाली, रक्तच तयार होत नाही. आणि जोपर्यंत रक्त तुमच्या शरीरामध्ये फिरत नाही तोपर्यंत तुमचं अंग सळसळ करत नाही. रक्त नसल्यामुळे तुम्ही थंड पडता, काहीतरी गडबड चालू होती की लगेच लाल दिव्याची गाडी येतेच, ॲम्ब्युलन्स. तुम्हाला एकदा नेऊन आत टाकलं, ब्रिज कॅन्डी अमुक तमुक सगळे उपचार करतात, पैसे काढतात आणि जाताना सांगतात कुलकर्णी काय घरी गेलो भरपूर खात जावं, तुमच्या रक्त नाही. एवढं सांगायला 10 लाख रुपये घेतात. तुम्हाला मी सहज मोफत सल्ला देतोय. खाण्याच्या बाबतीत कंजूसपणा करू नका. उपवासाचा अर्थ उप म्हणजे दुसरा, वास म्हणजे राहण्याचं ठिकाण. संधीचा वेगळं करा. माझ्या मनाचं सांगत नाही. मग खाऊ नका असं कुठं होते. बरं तुम्ही खाऊ नका, कर्माकडे टायपिंग चालू असते, ते म्हणतात कोण विलेपार्ले आले, कोण खात नाही उचला. खातच नाही तर ठेवून तरी काय करायचं पृथ्वीवर. म्हणून जी लोक कमी खातात ती लवकर टिंब होतात. तर तुम्हाला 100 वर्ष खायला पाठवून चांगलं खा ना. बरं किती खातो आपण खात सुद्धा नाही. आता मी 1 पोळी खाल्ली, भात खाल्ला, मेंदू हुशार, तुमचं जास्त खाऊ नको. 3-4 पोळे खाऊ शकत नाही. लोक खात नाही, तिथं गडबड सुरू झाली. आपल्या शरीरामध्ये अ ब क ड ही 4 जीवनसत्व तर जायला पाहिजे ना. लोक खातच नाहीत आणि म्हणतात उपास करतो. जो उपास करतो ना, तुम्ही यादी बघा, उद्यापासून पेपर वाचा, लोक 70 किंवा टाइम्सला, मृत्यू समय त्यांचे वय 52, मरायचं वय आहे. तुम्हाला 100 वर्षाचं पाठवलं, 80-90 तरी गाठा ना, वय वर्ष 47, खातच नाहीत ना. आणि ते नियती हुशार आहे. त्या गुरुचरित्र ग्रंथामध्ये सांगितलंय, जो धर्माच्या विरुद्ध वागतो, कर्माच्या गती असती गहन, जे होणार ते चुकेना त्या ब्रह्मदेव वाढवायला तरी तुला माफी नाही. म्हणून उद्यापासून तुम्ही खायला चालू करा. चांगल्यातलं चांगलं खा. पण किती खातो माणूस? 1 कप चहा, 2 बिस्किट, पोहे, नंतर जेवण. त्यांना एक सांगता का, जे येतील त्यांना डायरेक्ट पाठवा आता. असू चला. तर उपवासाचा अर्थ, उप म्हणजे दुसरा, वास म्हणजे राहण्याचं ठिकाण.
परमेश्वराने सांगितले की रोज उठून लालबागला येणं शक्य नाही, रोज उठून अक्कलकोटला येणार नाही. माझा पहिला वास त्या ठिकाणी आहे आणि दुसरा वास तुमच्या घरात आहे. आपल्या घरात देवघर आहे, त्याला म्हणतात या. या 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 राणेसाहेब इकडे या. इथे 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 जागा आहे ना, आहे ना जागा या. जागा आहे की. आणि ते मला लागणार अरे आहे इथे जागा कुठं दाखवायचे ना. इथे 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 या. काढतो. दिनेश घे ना photo. अगं त्याला बोलते तो करेल. तर उपवासाचा अर्थ खाऊ नका असं नाहीये. तुम्ही खाणं बंद कराल, कर्म फार कठोर येते, कुणाचं ऐकत नाही. आम्हाला सुद्धा ते म्हणजे तुला 14 वर्ष वनवासाला जावं लागलं, तर तुम्ही आम्ही उपवास करून प्रश्न सुटतील का? तर उपवासाचा अर्थ पहिला वास माझा तुळजापूर, गाणगापूर, अक्कलकोट, कोल्हापूर या मुख्य स्थानाला आहे आणि माझा दुसरा वास तुमच्या देवघरात आहे. आणि उपासना म्हणजे म्हणजे दुसरं, म्हणजे आता मी खुर्चीवर बसलोय, खाली त्या चटई टाकून तिथं माझ्याजवळ उपासन टाकून माझ्याजवळ बसा, मला डोळे भरून पहा, माझं नाव घ्या, तुमच्यावर मी कृपा करतो. एवढं उपासना आणि उपवासाचा अर्थ आहे. लोक खात नाहीत, नका खाय ना, ती नेती फिरती, ती म्हणते मुंबईला जाऊ, कोण विले पारलेला, कोण खात नाही उचला, कोण खात नाही उचला. तुमचं नुकसान तुम्ही करून घेतात. उपवासाने जर प्रश्न सुटले असते तर या मंदिराजवळ भिकारी बंगले झाले असते त्यांचे. देवाचा उपवासाचा काही संबंध नाही, आपण आगाऊपणा ठेवलाय. बरं तुम्ही उपवास करायला हरकत नाही, खाऊ नका याचा तर जेव. आता उघडाच ठेवा दरवाजा. आता सारखं उठवायला. या काका इथे या. इथे इथे या काका. नाही नाही बसा राणे काका, तुम्ही वर बसा ना. हे पण दोघं इथे या ना तुम्ही. आहे ना इथे जागा. अजून एक जागा खाली जायचं. इथे जागा आहे या. आता उघडं उघडाच राहू राहू दे, दे. सारखं उघडायला लागतं. तर उपवास म्हणजे खाऊ नका असं नाही. उपासना म्हणजे देवाजवळ बसायचं, देवाला डोळे भरून पाहायचं, तुमचा आवाज देवाला द्यायचा. हे सगळं 4-5 मिनिटात घडतं, पण दिवसभर काही करायची गरज नाही. म्हणून गुरुचरित्र ग्रंथात आणखी एक ओवी सांगितली, ज्या घरामध्ये नामस्मरण चालतं तिथं मी येतो. हे देवाचं वाक्य आहे. आमच्या घरात देव येऊन बसलेत आणि देव माझ्या घरात का जात नाही तेही तुम्हाला सांगतो. शेवटी हे तुम्ही अंमलबजावणी करायची नाही, देव सांभाळायचा का नाही तुमच्या हातात आहे. लोक काय करतात, आता एक 10 उदबत्ती आणल्या तर तुमच्या काय उपयोग, तुम्ही आडवेच होताल ना. उदबत्ती लावायला उदबत्ती तिथं लावायची, दूर बसून. लोक देवासमोर लावतात, देवाच्या अंगात ते नारळ. आता तुमच्या गळ्यात जर 10 नारळाचं मी तोरण लावलं, तुम्ही सगळे खाली वागताल, मला उठावं लागलं, उठा उठा उठा. देवाला त्रास द्यायचा नसतो, देवावर फक्त तुम्ही प्रेम करा. लोक देवावर प्रेम करत नाहीत. आव भरपूर आणतात की आम्ही देवावर प्रेम करतो, पण देवाला कळतं ना. मी तुम्हाला सांगतो, कुणी देवावर प्रेम करत नाहीत. देवाचं करता भावप्रियता कमी आहे, बाह्यप्रियता आपल्यात जास्त आहे. तर गुरुचरित्र ग्रंथामध्ये सांगितलंय, जयाच्या घरी गायन गाती. ज्या घरामध्ये माझं नामस्मरण घेतलं जातं त्याच्यावर माझी अतिप्रीती. त्या घरातले सहकुटुंब सहपरिवार मला आवडतात. असायला किती असतात, 2 फूल 1 हात किंवा 2 फूल 2 हात. घरात काही संख्या नसते, 10, 15 लोक. जयाच्या घरी गायन गाती, त्याच्यावर माझी अतिप्रीती. व्याधी न होय त्यांच्या घरी, त्यांच्या घरात कधीही आजारपण येणार नाही. आमच्या घरामध्ये आम्ही 10 जण राहतो. गेल्या 50 वर्षांमध्ये आमचा औषधोपचाराचा खर्च 5 रुपये सुद्धा झाला नाही. आम्ही त्याप्रमाणे वागतो. देव म्हणतो ठीक, ओके. कारण त्या पद्धतीने खाण्यापिण्यात काही बाब नाही आणि कंजूसपणा नाही. आणि परमेश्वराने आपल्याला मेंदू नावाचा जो प्रकार दिला तो फार उत्तम आहे. 4 पेढे आणले, मी एकच खाणार. पण मेंदू म्हणतो 3ला हात लावला गडबड चालू करेल. लोक खात नाही, ती गडबड आहे. खायलाच पाहिजे. आणि किती खातो माणूस, 1 कप चहा, एखादं सफरचंद, 2 पोळ्या, भात, संपलं. पण लोक म्हणतात आम्हाला उपास आहे. तुम्ही आता शरीराला खाऊ देत नाही, शरीर नंतर तुम्हाला खाऊ देत नाही. जशाच तसे नंतर म्हातारपणी वाटतं, बेडवर पडल्यानंतर हे खावं ते खावं. शरीर म्हणतं आता तू त्यावेळी खाल्लं तर अंगात मस्ती होती ना, आता तुला खाऊ देत नाही. मग खायची इच्छा होती, मिळत नाहीत. घरात जर कोणाचं टिंब असले तर आतून आवाज येतो, इतके दिवस काय केलंय म्हणून. त्यामुळे तुम्ही खाण्याच्या बाबतीत कृपा करून कंजूसपणा करू नका. चांगलं खा, चांगलं प्या, चांगलं आचरण करा, सगळं चांगलं होईल. जयाच्या घरी गायन गाती, त्याच्यावर माझी अतिप्रीती. व्याधी न होय त्यांचे घरी, दरिद्र जाय त्वरित दुरी. पुत्र पौत्राद्री त्या घरी शतायुष्य नांदतील. एवढं दत्त महाराजांचा सोपा आशीर्वाद आहे. अगोदर दत्त महाराजांना बोलून घ्या, बोलवल्यानंतर ते तुमच्या घरात राहतील.
ते जाणारच नाहीत. तुमच्या घरात देव येतच नाहीत. आले तर तुम्ही तिकडे गेले, गणपती घरात आणि लालबागला जाऊन पण तिथं मोदक, जाताना ओके, येताना मोदक. हा अविश्वास आहे. देवावर कधी अविश्वास दाखवणार. आणि हल्ली तर त्या महिलांमध्ये काहीतरी तुमच्या फॅड आहे, संक्षिप्त वाचायचं. आता तुम्ही मला जेवायला बोलवलं, मी तुम्ही जर म्हटलं असतं वाढलंय, फक्त संक्षिप्त करा, फक्त वाच घ्या, माझं पोट भरलं असतं का? ते संक्षिप्त म्हणजे देवाची एवढी फसवणूक आहे. 53 अध्याय देवाने तुम्हाला वाचायला सांगितलेत आणि त्याच्यातून तुम्हाला ज्ञानप्राप्ती करून घ्यायला सांगितले. तुम्ही जर म्हटलं नाही आम्ही फक्त बोटं फिरवतो, डोळे फिरवतो, काय करणार आहे? लोक देवाचा फार कमी कंजूसपणा करतात. मग करू नका ना, त्यापेक्षा नामस्मरण करा. देवाला फक्त आपण केलेलं नामस्मरण आवडतं आणि ते नामस्मरण करणं सकाळी 2-4 मिनिटं आणि संध्याकाळी 2-4 मिनिटं काहीही अवघड नाही. त्याच्यानंतर या इकडे इकडे या. ही जागा कोण भरायला तयार नाही झालं. तुम्हीच भरा आता, आम्ही तुम्हीच बसा. सर्व हा. म्हणजे मग आम्ही सर्व- इकडे इकडे सर, इथे सर, इथे या, इथे या. हा, तुम्ही बसा. हा, इथे बसा. तर देवासमोर डोळे उघडे, नंतर देवाला खाऊ घालायचं, नंतर तुम्ही स्वतः खायचं, चांगलं करायचं आणि चांगलं खायचं. आता त्या 2 गोष्टी तुम्हाला अशा सांगतो. तुम्ही आता इथं सगळे बसले सुगृहिणी असाव्यात. आता ना स्वयंपाक करून मला आहे नक्की. आता तुम्ही किती आळसपणा करता. गुरुचरित्र अध्याय नंबर 31 मध्ये सांगितले की महिलांनी आपला संसार कसा करायचा. मी दत्त महाराजांनी सांगितलं. गुरूंनी सांगितलेला ग्रंथ म्हणजे गुरुचरित्र ग्रंथ. 5वा वेद आहे. 4 वेदानंतर खरी मान्यता मिळाली गुरुचरित्राला. तर गुरुचरित्रामध्ये सांगितलं महिला आपला संसार कसा करायचा. तुम्ही चांगला करता, मी नाहीये, पण मी गॅरंटी देतो तुम्ही संसार चांगला करता. पण त्यात आळसपणा कसा करता ते तुम्हाला समजून सांगतो. कारण 31 नंबर अध्यायामध्ये दत्त महाराजांनी सांगितलं महिलांनी बाकीच्या उचापात्या बंद करा. तुम्ही उचापात्या फार करता. उचापात्या ह्याचा अर्थ घरातलं सोडतात तिसरं काहीतरी करतात. म्हणजे गणपती घरात, दर्शनाला लालबागला, तर जाऊन तिथं काय दर्शन होते का? तिथे धक्काबुक्की गर्दी. तर देवाने सांगितलंय की पती हा परमेश्वर माना. पती त्यात 24 तास पाय दाबत बसायचं नाही. तुम्हाला तेवढा वेळ पण नाही. तुम्ही व्हॉट्सअप केव्हा खेळणार? ते आपलं विचार आपलं पाय उडटून बसणार, आम्हाला व्हॉट्सअप पाहून द्या. तर ह्याचा अर्थ असा की घरामध्ये जे 2 व्यक्ती आहेत त्यांना फक्त तुम्ही चांगलं खाऊ पिऊ घाला. असं दत्त महाराजांचं काय सांगणं आहे की अ ब कड हे सत्व पोटात जाण्यासाठी तुम्ही महिलांनी उत्तम स्वयंपाक करावा. मग तुम्हाला दुसरी काही कामं नाही. आता हे व्हॉट्सअपमुळे तुमच्या जवळजवळ 40% वेळ त्यातच जातो. पण दत्त महाराजांनी जे सांगितलं ते तुम्हाला मी सांगतोय. दत्त महाराज म्हणतात की आपल्या घरात जे 2 फूल 3 हात जी माणसं आहेत ते तुमचं कुटुंब निरोगी राहावं यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे. सकाळी उठल्यानंतर मध लिंबू पाणी, 7:30-8ला नाश्ता, 12 वाजता उत्तम जेवण, 3-3:15ला चहा, 6-6:30ला एखादं फळ, 8-8:30ला उत्तम जेवण, 9:30-9:15ला झोपायला पाहिजे. लोक म्हणते कुलकर्णी अहो आम्ही 8-8:30ला तर व्हॉट्सअप पाहायला चालू करतो. जेवण आमचं 12ला होतं, झोपतो आम्ही 2ला. आता तुम्ही शरीराला झोपू देऊ नका. शरीर नंतर तुम्हाला झोपू देत नाही. शरीरावर लोक फार अन्याय करतात. 7 तास झोपायलाच पाहिजे. तुम्ही 8 तास प्रामाणिकपणे काम करायला पाहिजे आणि 6-7 तास तुम्ही लोकांच्या संपर्कात राहायला पाहिजे. हे तुरुंगामध्ये तुम्ही एक दार लावून घेतलं की तुरुंग सुरू. कोण म्हणते अपार्टमेंट आहे, रागा लिहू नका, म्हणजे मला सत्य माझी भावना सांगतोय. नाहीतर म्हणते आलाय घरात आणि तुरुंग काय म्हणतात. माझ्या भावना अशा आहेत की लोक लोकांकडे जात नाहीत. तुम्ही चेंडू टाका, लोक चेंडू लपून ठेवतात. पण आज तुम्ही एवढे आला, तुम्हाला नवीन काहीतरी ऐकायला मिळालं. दत्त महाराजांचं दर्शन झालं. पेरेल ते उगवेल. आंबा पेरला, 5 वर्ष आंबा उशीर आहे तर चिंच येणार आहे. पण काय झालं, ह्या अशा अपार्टमेंटमध्ये आणि मुंबई पुण्यामध्ये किंवा अन्य सिटीमध्ये सगळ्या एकमेकांशी संपर्क तुटलाय. त्यामुळे माणसं आजारीपणाचं प्रमाण वाढले. आणि काल तुम्ही काय आजार सांगितला एक लहान मुलाचा, मुलात मिसळत नाही ते काहीतरी. ऑटिझम. हा तोच प्रकार मोठ्यामध्ये तोच आहे. एक लोक आम्ही दारू उघडतो असे बघतच बसतात माझ्याकडे. काही रेल्वेमध्ये सुद्धा असे बघत बसतात. भीती वाटते काय कळ बाबा. बोलणं तर फार लांब राहिलं, कारण मी प्रवास करतो ना सोलापूर पिठापूर. असे बघत बसतात काय मायकम रागायला येतात. म्हणजे असं झालं की माणसावर बोलत नाहीत. तुम्ही बोला. एखाद्याला आवडणार नाही. आता मी बोललेलं कोणाला आवडणार नाही, पण बोलायला काय हरकत आहे. आवडत तुमचा प्रश्न आहे ना. तर दत्त महाराजांनी सांगितलंय की तुम्ही महिलांनी फक्त आपलं कुटुंब सांभाळा, नवऱ्याला सांभाळा, तुम्ही चांगलं का. आपल्या घरात तसं हल्ली सगळं झोमॅटो अमुक तमुक प्रकार वाटेल. आता खायला गंमत वाटते, नंतर त्रास होतो. आता तुमचा आळसपणा 1 मिनिटात सांगतो. शेवटची 10 मिनिटं मग तुम्हाला ते पादुकाबद्दल सांगतो. 3:15ला ओके काय
माझ्या जवळ बसले हे मला माझे आता डोळे मोठे केले म्हणून मी 10 मिनिटं आवडतं. ते काय होतं आता तुम्ही इथं जे बसले आहात, तुम्ही जे करता तेच सांगतो, माझ्या मनाचं काही नाही. तुम्ही आता उद्या सकाळी उठल्यानंतर तुमच्या साहेब लोकांना पोहे करा, पोहे, उत्तम पोहे, त्याचा एक मोबाईलमध्ये फोटो काढून ठेवा आणि त्याच्यानंतर 2 दिवसांनी मला न बोलवता, कारण मी म्हटलं मला बोलवा, समोर एक जवळ 250-300 महिला होत्या. ते म्हणजे तुम्हाला काय बोलवायचं, तुमचा आमचा काय संबंध आहे का? मी माफी मागितली, म्हटलं सॉरी, म्हटलं तुमच्या आवडत्या व्यक्तीला, नातेवाईकांना जेवायला पोहे खायला बोलवा आणि ते पोहे केल्यानंतर एक फोटो काढा, दोन्ही फोटो तुमच्या समोरच ठेवा. पोह्याच्या चवीमध्ये अजिबात फरक पडणार. पोहे उत्तम म्हणजे उत्तम, पण जो दुसरा फोटो जे नातेवाईकांना बोलून जे पोहे केलेले असतात त्या पोहेमध्ये मिरची, चमचा, लिंबू, खोबरं, कोथिंबीर, इकडं खायचं तर खा, नाही तर हा आळसपणा. तुम्ही चांगलं करूनच घ्यायला पाहिजे, कारण का खोबऱ्यामध्ये सत्व आहे, कोथिंबीरीमध्ये आहे, टोमॅटोमध्ये आहे, खायला चमच्याने खायला पाहिजे, त्याच्यावर शेव पाहिजे, फरसाण पाहिजे, नाही. इथं तुमचा आळसपणा गडबड होतं. हे फक्त पोह्याचं उदाहरण दिलं. अनेक पदार्थ तुम्ही करता. सकाळी पोळी भाजी राहिलेली फ्रीजमध्ये, संध्याकाळी उघडायचं, भाजी आणि पोळी, प्रकार तोच. नवऱ्याला वाटतं अरे बापरे आज भाजी पोळी, सकाळी पोळी भाजी खाल्ली, प्रकार तोच. फक्त तुम्ही काय करा आयुष्यामध्ये, फक्त घरातल्या 2 व्यक्तीची तब्येत सांभाळा, तुमच्या घरात कधीही त्रास होणार नाही. आपल्या घरातला एखादा माणूस आजारी पडला, आपण दिवसभर काय 8-10 दिवस इतका मानसिक टेन्शनमध्ये असतो, पैसे काढणारा काढून घेतो. बरं तुमच्या सगळ्यांचे इन्शुरन्स असा नका. इन्शुरन्स जर असले तर पैसे त्यांना जाणार, तुमच्या शरीराची चिरफाड होती, त्या यातना फार वाईट आहे. 50 वर्षामध्ये खरंच आमच्या परमेश्वराने कृपा केली, 5 रुपये सुद्धा खर्च नाही, मुळे आजारपणच येत नाही. काय येत नाही, आयडिया आली आहे. आम्ही बऱ्याच लोकांना सांगतो, हे देवदेव वगैरे माझा जास्त विश्वास नाही. तुमच्या सगळ्या गोष्टी तुमच्या वागण्यावर अवलंबून आहेत. कधी आजारपणच येणार नाही ना. खाण्याच्या बाबतीत गडबड, काही लोक खात नाहीत, काही खाल्लं तर तिसरंच काहीतरी खातात. म्हणून खाण्याच्या बाबतीत तुम्ही या ना. हा या अमोल या. अरे अरे आतमध्ये आत या ना. अरे आहे ना जागा, या ना. ती खुर्ची घे ना तिकडनं एक. अरे इथे येतो का अमोल, पुढे ये ना, जमेल ना बसायला? आहे ना जागा? कारण आपल्या कुटुंबातील जर सर्वजण आनंदात असेल तर त्या कुटुंबात मजा आहे. भांडण तंटा देवाने आपल्या त्यासाठी पाठवलंय का? लोकांना काय वाटतं की आपला जन्म झाला भांडण्यासाठीच झालाय, लोकांना भांडल्याशिवाय चैन पडत नाही. पण तुमच्या घरात महाभारत आणि रामायण घडून नये असं वाटत असेल. महाभारत महाभयानक झालं, रामायण महाभयानक झालं, म्हणजे अखंड घराणे उद्ध्वस्त झाली, वेळ गेला. तर महाभारत जर तुमच्या घरात घडू नये असं वाटत असेल, आज महाभारत का घडलं की द्रौपदीने दुर्योधनाला एक अपशब्द वापरला, आंधळ्याचा मुलगा. आता काय वापरायची गरज होती का? जर तो शब्द वापरला नसता तर महाभारत घडलंच नसतं. ह्याचा अर्थ असा की तुम्ही बोलताना चांगलं बोला, चांगले वागणं, चांगलं आचरण चांगलं करा. प्रत्येक घरात तुम्ही 2-3 असा ना एकमेकाला बोलले. आणि हल्ली तर अहमपणा फार वाढलाय. काही उपयोग तर कोण बाहेर कुत्र विचारत नाही, पण एक अहमपणा कोण विचारते, घरातले लोक विचारत नाही, बाहेर त्याला कोण किंमत देते. पण जर तुम्ही चांगलं वागलं, चांगलं बोललं, चांगलं आचरण केलं तर आपल्या कुटुंबात प्रेम राहतं. आणि शेवटी आपल्याला प्रेमासाठीच आपण राहतो ना. म्हणून महाभारत जर तुमच्या घरात घडू नये असेल तर फक्त चांगलं बोला. आणि जर रामायण घडू नये असं वाटत, रामायण का घडलं? सीतामाई कन्फ्यूज झाली होती, राम कन्फ्यूज झाले होते, लक्ष्मण कन्फ्यूज झाले होते. जिथं देव कन्फ्यूज होता तिथं आपण सामान्य गोष्ट आहे, सोन्याचं हरिण नसतं. सीतामाई कन्फ्यूज झाली. नंतर त्या लक्ष्मणाने रामाधाव तो कन्फ्यूज झाला. राम, लक्ष्मण आणि सीता ते बघितलं हरिण, तिला वाटलं सोन्याचं आहे. आणि लक्ष्मण जेव्हा त्या रामाचा आवाज ऐकून पळत सुटला तेव्हा जाताना त्यांनी रेग आखली आणि तिने सांगितलं की सीतामाई तू रेषेच्या बाहेर येऊ नको. पण सीतामाई टिंब ती म्हणले फार छान आहे. जर सीतामाई त्या रेषेच्या बाहेर आली नसती तर रावणाने पळवलं, रावणाने तिला पळवलेलं नाही. आता तो शब्दप्रयोग झाला, लोक तो म्हणतात की रावणाने सीतेला ती रेषेच्या बाहेर आली, तो म्हणला चला, दोघं निघून गेले. म्हणून आपल्या घरात जर रामायण होऊ नये असं वाटत असेल तर मोठ्याचं ऐका, फक्त संपलं. लहान असेल लहानासारखं वागा, मोठं असेल मोठ्यासारखं वागा. किती आनंद कुटुंबामध्ये. आमच्या घरात आम्ही सगळे एकत्र राहतो. पण 30 वर्ष माझ्याकडे आर्थिक व्यवहार 1 रुपयाचं इकडे तिकडे नाही, सगळे आम्ही आनंदात राहतो. हवे तेवढे पैसे देता येतात, हवं तेवढं आम्ही आणतो. आजही आम्ही आमच्या वाड्यामध्ये एकत्र सगळे रात्री 9 वाजता जेवायला बसतो. किती आनंद आहे. भांडणं करायची म्हटलं तर काय भांडणाला कारण सुद्धा लागत नाही. पण आमच्या आई वडिलांनी सांगितलं सगळे एकत्र राहा.
आणि प्रेम द्या. बरं प्रेम द्यायला सुद्धा काय लागतं? एक अखंड कलिंगड आणायचं, तुकडे करायचे, खात बसायचं. लोक काय करतात? ते खाता खाता भांडण करतात. हल्ले एकत्र आले की त्यांना केव्हा वाटतं आपण भांडण करू. तुम्ही महिला भिशीला जाता, भिशी नसते, तुम्ही भांडणासाठी एकत्र जमता. अरे कधी Gossiping. हा? बरोबर आहे की नाही? आपण तिथं का जमतोय की एक आनंद घ्यायला, आणि प्रत्येक गोष्टीत तुम्हाला आनंद घेता येतो. आता हे तुम्हाला सांगायची काही गरज नव्हती. मस्त पुरणपोळी जेवण झाले, अर्धा तास पडलो असतो, चहा घेऊन निघून गेलो असतो, चालू शकलं असतं. पण मला 50 वर्ष देवाने इतका आनंदात ठेवलंय, मुंबईत तुम्हाला आनंदच देणार नाही. मी जर रडत बसलो असतो तिथं आलो पण नसतो. म्हणून एक ठरवा की तुम्ही एकाला तरी आनंदात ठेवायचा प्रयत्न करा. एकाला आनंदात ठेवणं काही अवघड नाही. सोमवार, मंगळवार, बुधवार संध्याकाळी यादी काढा. तुमच्याकडं 33-40 लोक आहेत समजा, मला 53 नको, मी आपली 40 लोकांची यादी करा. सोमवार, मंगळवार, बुधवार संध्याकाळी जेवायला बोलवा. गुरुवारी देवाचं नामस्मरण करा, स्वामी समर्थ. शुक्रवार, शनिवार, समर्थ सकाळ तिघांचे निरोप येतील आमच्याकडे संध्याकाळी जेवायला. आठवडा काय संपलं की परत पुढचे 3 दिवस. आणि बाहेर इकडे तिकडे गेलं तर संपलं. अहो लोकांकडे जात नाहीत, बोलवणं आणि खाणं पिणं तर फार लांब राहिले. हे फार साधे आम्ही करतो आमच्या इथं. आम्ही आमच्या घरात, तुम्ही एकदा या सोलापूरला आले तर घेऊन या यांना. फार जीवन आनंदी आहे. पण तुम्हाला आनंद घेणार असलं तर फुलपाखरू एवढं असते, त्याचा मेंदू एवढा बघा, ते ह्या फुलावरून त्या फुलावर जाते, तिकडे घाणीकडे जात नाही. त्याला परमेश्वराने बुद्धी दिली, आपल्याला दिले. आपण हत्ती एवढा मोठा, आपलं डोकं एवढं मोठं, आपण वापर चुकीचा करतो, त्यामुळे आपल्याला दुःख येते. मातीमध्ये पाणी पडल्यानंतर चिखल तयार होतो, करेक्ट? आणि तो चिखल तर साडीवर किंवा पॅन्टवर पडला तर पुन्हा पाणी आणावं लागतंय, पाण्याने चिखल जातो. म्हणजे आपणच प्रश्न निर्माण करायचे आणि आपणच ते सोडवायचे. समस्या नाही असा मनुष्य नाही, आणि उपाय नाही अशी समस्या सुद्धा नाही. तुम्ही समस्या निर्माण करा. तुम्ही समस्या निर्माण करायच्या, स्वामींपुढे जायचं. काय काम धंदा आहे का नाही? त्यांना काही दुसरी कामं नाहीत का? मग आमचं केव्हा ऐकणार ते? नाही. पण तुमच्या अपेक्षा तरी काय? ब ब ब ब अगोदर तुम्ही देवाशी संपर्क ठेवा, संबंध वाढा, तुमच्या अडचणीत येणार नाही. म्हणून उच्चारण आणि आचरण चांगलं ठेवा, सगळी माणसं जिंकली जातात. तुम्ही उच्चार चांगला करा, लोकांना आवडते, आणि आचरण ते देवाला आवडते. उच्चारण आचरणाला फार महत्व आहे, आणि ते दोन्ही पाहिजे. नाही तर इकडे देवाचा जप करतोय, उच्चारण चांगलं करतोय, आणि मध्ये कोणतरी आला दोन शिव्या. आचरण सुद्धा महत्वाचं. उच्चारण आणि आचरण. काही लोक आचरण चांगलं करतात, उच्चारण वाईट करतात. ते महाभारत रामायण. म्हणून तुम्ही ठरवा की आपण घरात जे 2-3-5 जण आहोत, एक चांगली बाहेरची माणसं जोडा. शेवटी माणसं माणसालाच येतात. बाकी पैसा अडका काही नाही. तुमचं इन्शुरन्स वगैरे आमच्या घरात काही नाही, देवघर नाही, इन्शुरन्स वगैरे काय, एवढा पूर्ण विश्वास आहे की देव काहीच वाईट करणार नाही. आणि आम्ही तशी काळजी पण घेतो. पैसे त्यांना जातात. आपल्या शरीरात एखादं दाढ दुखायला लागली किंवा एखादी जिबळ आली तर आपल्याला यातना होतात. आणि अशा मोठमोठ्या शरीराची चिडफाड वगैरे फार वाईट आहे. आणि तुमच्या मुंबई पुण्यात तर एवढे आरोग्याचे खर्च आहेत. म्हणून तुम्हाला उद्यापासून माझं फक्त महिनाभर तुम्ही जर आचरण केलं तर तुम्हाला पुढे 50 वर्ष कधीही कोणताही आजार येणार. आला तर मी पैसे भरतो, पण ऐकलं तर त्यात बनवून करायची नाही. नाहीतर हा बनव मला वाटतं कुलकर्णी ते बिल आणून द्या. तर पण तुम्ही तशी चांगली माणसं तसं काही करणार नाही. तर ते एक गोष्ट सांगतो, आणि मग शेवटी 10 मिनिटात ते सांगतो. काय आहे, मी जे सांगितलं, मध या अजून आपले दोन जागा इथं आहेत. जवळच्या इकडे ए ताई इकडे आहे, तो पुढे इथं जागा आहे, त्यांना बसून दे. जमेल खाली बसायला. खाली बसतो. आपला जरा छोटा आहे. बसा बसा बसा. तर सकाळी उठल्यानंतर मध, लिंबू पाणी, नाश्ता, 12 वाजता जेवण, जेवणानंतर चहा, हे करा. पण हे करण्यापूर्वी काय करायचं ते तुम्हाला सांगतो. घरामध्ये घी, शक्कर, रवा, घरामध्ये शिरा तयार होतो, पण सत्यनारायणच्या पुढे आणल्यानंतर तो सत्यनारायणचा प्रसाद होतो. आपण देवासमोर काही फक्त गणपतीमध्ये 10 दिवस आपल्याला जो प्रसाद आवडतो, जो पदार्थ, तेवढा आपण गणपतीला 10 दिवस आणतो. 11 दिवशी म्हणतो चला तुम्ही निघून जावा. देवाला आपण सांभाळत नाही. गणपती सांभाळायला तुम्हाला काय हरकत आहे? जो गणपती तुम्हाला 354 दिवस सांभाळतो, तुम्ही त्याला 11 दिवशी परत घरी पाठवून देता, आणि ते घाण पाण्यामध्ये. किती वाईट घटना आहे ते. गणपती बसूच नका, तर कुणी सांगितलं? आता मुंबईमध्ये तर काय 1.5-2 दिवसाच्या भानगडीत ते न बोलू आहे, म्हणजे काही आवडत नाही. अरे गणपती प्रेम करायला पाहिजे तुम्ही. गणपती प्रेम, मग तुम्ही त्याला पाण्यात सोडता, मग तो तुम्हाला पाण्यात ओढतो. म्हणून माणसं 354 दिवस दुःखी असतात. 11 दिवस धांगडधिंगा चालू असतो ते नवरात्रासारखा. कारण देव तुमच्या जवळ असतो. देवाला लागल ते तुम्ही देता, पण नंतर नाही. तर ह्या गोष्टी द्या, पण त्या प्रत्येक गोष्टी तुम्ही देवासमोर ठेवा. आपली दृष्टी वाईट आहे,
गुरुचरित्रामध्ये परमेश्वराच्या दृष्टीला अमृत दृष्टी सांगितलंय. कारण एका बाईचा नवरा त्या बिदरमध्ये आजारी होता, त्याला गाणगापूरमध्ये आणलं. अनेक औषधोपचार केले, तेव्हा तिथले लोक म्हटले की त्या गाणगापूरमध्ये कोणतरी एक संन्यासी आहे, त्याच्याकडे तो घेऊन जा. मग ती बाई प्रेत आणते आणि त्या महाराजांची भेट होण्यापूर्वी त्या नवऱ्याचा मृत्यू होतो. गावातील लोक म्हणतात तुला आता सती जायला पाहिजे, त्यालाही अग्नी देते, म्हणजे सगळं ठीक आहे, फक्त मला गाणगापूरचे नृसिंह सरस्वती माता त्यांची मला भेट घालून द्या, मला काही अपेक्षा नाही. मलाही सतीला जायचं आणि आमच्या नवऱ्याला पण जाळायचं आहे. आणि ते गाणगापूर एक सतीचा कट्टा आहे, त्या कट्ट्याला लागून माझं ऑफिस आहे. त्या कट्ट्यावर ते प्रेत ठेवलं आणि तिथं गर्दी जमली. तेव्हा नृसिंह सरस्वती महाराज त्या संगमावरून गाणगापूरच्या मंदिरात चालले होते. म्हणजे काय गर्दी, त्यांनी बघितलं आणि त्यांनी त्या बाईला उपदेश केला वेगळ्या भाषेमध्ये, आणि स्वतः मात्र सामान्य देव म्हणून दाखवलं नाही. त्यांनी त्या बाईला उपदेश केला की जन्म आहे त्याला मृत्यू आहे. तिला उपदेश केला, आता तू काय विनाकारण दुःख वाटून घेऊ नको, अमुक झालं. ती महाराजांना म्हटली तुम्ही सांगता ते बरोबर आहे, फक्त माझी इच्छा आहे की त्या इथं कोणते महाराज आहेत त्यांना फक्त मला 5 मिनिटं भेटायचं, मला बाकी काही अपेक्षा नाही. आणि महाराज निघून जातात आणि जाताना त्या शिष्यानं सांगतात की या बाईंना आपल्या संगमावर यायला सांगा. सगळं महाराज गुप्त रूपाने त्या संगमावर जातात. मग त्या बाईला ते प्रेत बैलगाडीतून त्या संगमावर घेऊन जालं जातं. ती बाई जाऊन पाया पडते. महाराज म्हणतात अष्टपुत्र सौभाग्य होती. तेव्हा ते 4 शिष्य म्हणतात आपण सकाळी बघितलं, ते म्हणजे मला माहिती आहे. तर ते म्हणतात प्रेत माझ्यासमोर आणा, आणि ते प्रेत आणल्यानंतर महाराजांच्या अमृत दृष्टीने तो मेलेला माणूस जिवंत होतो. गुरुचरित्रामध्ये आहे अमृत दृष्टीने. आणि मग बाकी चर्चा होते. तर महाराज म्हणतात हा मेलेला आहे मला माहिती आहे, पण म्हणजे या बाईची दृढ श्रद्धा किती आहे की फक्त तिचे म्हणणं काय की फक्त माझे महाराजांचे गाठ घालून द्या, बाकी तिने सांगितलं नाही की माझा नवरा जिवंत व्हावा वगैरे काही नाही. ह्याला दृढ श्रद्धा म्हणतात. लोकांची दृढ श्रद्धा पण नाही. आणि महाराजांनी त्या अमृत दृष्टीने बघितल्यानंतर त्या मेलेल्या बाईचा नवरा जिवंत झाला. म्हणून दृष्टी फार महत्वाची. तुम्ही हे जे सगळं खाता पिताना देवासमोर ठेवा. देवाची दृष्टी त्यावर पडल्यानंतर तो प्रसाद तयार होतो, आणि प्रसादाचा अर्थ परमेश्वराचं साक्षात दर्शन. आणि जेव्हा तुम्ही ते देवाला दाखवलेले पदार्थ घेतात तुम्हाला कधीही आजारपण येणार नाही. कारण आपण प्रसाद खातो ना, प्रसाद खाताना आपण तो पदार्थ, लोक शिरा खाणार नाही, प्रसाद म्हटल्यानंतर वाटीभर खातात. आणि सत्यनारायणच्या प्रसादामध्ये ते बदाम काजू साजूक तूप, आणि सांगतात जाताना आमच्या ह्या सव आल्या नाहीत, एक वाटीभर भरून द्या. आणि घरी गेल्यानंतर हाच खातो शिरा, कारण ह्याला शिरा तिथं मागता येत नाही, घरी गेल्यानंतर आणखी एक म्हणून प्रसाद. आणि त्याबरोबर दुसरं एक महत्वाचं असं खाणं पिणं अमुक ह्या गोष्टी तुम्हाला सगळ्या सांगितल्या, पण देवासमोर जेव्हा आपण ठेवतो तेव्हा एक आपली भावना तयार होती की आपण देवाला दाखवतोय. आणि ही सवय लागल्यानंतर काहीही अवघड नाही. आता तुम्ही इथं सगळ्या महिला भगिनी बसल्यात प्रामाणिकपणे. आज तारीख किती? 12 तारीख, 12 मे. काल रात्री म्हणजे 11 मे, 10 मार्च, 10 एप्रिल ते 11 मे, 1 महिना, एखाद दिवस कमी जास्त. इथं बसलेले तुम्ही भगिनींनी दुपारच्या जेवणानंतर कोण कोण ताक पितं? खाडा नको, कंटिन्यू 1 महिना मला सांगा की आम्ही काय संसार करतो तुम्ही. ताक आम्हाला काय लागतं? आपल्याला ताकच लागतं की. हे इथं हे अध्याय नंबर 31 मध्ये सांगितलं की तुमचं किती दुर्लक्ष होतं. तुम्ही उद्यापासून 1 कप ताक प्या, पुढच्या 50 वर्ष तुम्हाला कधी आजारपण येणार नाही. पृथ्वीवरचं अमृत आहे ताक म्हणजे. वर आपली भेट झाली ना, तुम्ही आपली भेट होणार, तुम्ही म्हणणार कुलकर्णी काय अमृत देऊ शकतो, ताक नाही, वर ताक मिळत नाही, ताक खालीच मिळतंय, पण तुम्हाला खाली सोडता येत नाही. म्हणून उद्यापासून बघा, म्हणजे तुम्ही 1 महिना कोणीही ताक पिलं नाही, ताक प्यायला काय अडचण आहे? ताक पिलं ना कोणते आजारपण येणार नाही. आयुर्वेदामध्ये सांगितलं पण ठीक आहे ताक सोडा. संध्याकाळी जेवल्यानंतर कोण कोण पान खातं? कोण नाही. संसार याला काय अर्थ आहे का? मी सांगत नाही, देवी कोल्हापूर तुळजापूर वणीची देवी रेणुका हे सगळे पान खाण्याचे एक्सपर्ट आहेत. मग तुम्हाला पान खायला काय हरकत आहे? बरं पानाला लागतं काय हो? कच्ची पानं, त्यात चुना आणि कात, संपलं. पान खायला चालू, तुम्हाला हार्टचा कधीही प्रॉब्लेम येणार नाही. अध्यात्मात सांगितलं आपल्या ह्याच्यात आयुर्वेदामध्ये, रोज साबुदाण्यावर चुना खा, सगळे रोगच पळून जातात. गोळ्या खाता नाही ते, गोळ्या त्या यादी दिली बॉम्बे हॉस्पिटलमध्ये यादी, तर त्या घरात औषधाचं दुकानच झालेलं असते. मग ह्या गोष्टी हे काम तुमचं आहे. आणि हे अध्याय नंबर 31 मध्ये सांगितलंय, पण सगळं दुर्लक्ष होतंय. त्यामुळे आपल्या संसारामध्ये आजार पण काय, ह्या साध्या साध्या गोष्टी आहेत. मी रोज भरपूर ताक पितो, रोज संध्याकाळी मी पान खातो, व्यायाम करतो, इकडे जातो तिकडे, बाकीचे काही करायची गरज नाही ना. आता बघा सगळे सापडले नापास, सगळे नापास. हा म्हणून बरं, म्हणून का वाचायची सवय ठेवा.
वाचल्यामुळे ज्ञानप्राप्ती होती. आणि तुम्हाला जर एकदा ज्ञानप्राप्ती झाली तर संसार फार सोपा आहे. शेवटी उद्यापासून काय अंमलबजावणी करायची तर करा. पोहे उद्यापासून उत्तम. मी येणार पुढच्या अगोदर पोहे खायला येणार, नंतर आपण कार्यक्रम करायचा. तर तुम्ही अत्यंत प्रामाणिक आहात. कुंडलिकाच्या भेटी परब्रह्म गेले होते असं मी वाचलं होतं, पण आज तुमच्याकडे साक्षात दत्त महाराज 9 ठिकाणून तुमच्याकडे आले. त्याची माहिती सांगतो आणि मग हे थांबतो. तर दत्त म्हटल्यानंतर तुमच्या आणि माझ्या डोळ्यासमोर जी प्रतिमा उभी राहते ती अशी आहे. दत्त म्हटल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर जी प्रतिमा उभी राहते, 3 मुखे 6 हात तया माझा दंडवत. त्या दत्त महाराजांचा जन्म झाला. जी महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठे आहेत, कोल्हापूर, तुळजापूर, वणीची देवी आणि रेणुका माता माहूरगड. या माहूरगडावर निलेश या माहूरगडावर जे रेणुका मातेचं दर्शन आहे, त्याच्या मागच्या बाजूला अत्री ऋषींचा आश्रम आहे. तिथे या दत्त महाराजांचा जन्म झाला. जन्म माहूरगडावर, पण याच्या ज्या पादुका आहेत त्या गिरनार पर्वतावर 9,999. त्याच्यानंतर जेव्हा कलियुगाला प्रारंभ झाला तेव्हा मानवी रूपातला जो पहिला अवतार झाला तो हा पहिला अवतार. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. गुरुचरित्रामध्ये उल्लेख आहे, कलौ श्रीपाद श्रीवल्लभ. कलियुगाची जबाबदारी श्रीपाद वल्लभ, नृसिंह सरस्वती स्वामी महाराज गाणगापूर आणि अक्कलकोट स्वामी या तिघांवर कलियुगाची जबाबदारी. म्हणून जेव्हा आम्ही 72ला स्वामींची सेवा सुरू केली, अक्कलकोट स्वामी कुणाला माहीत नव्हते. आज घराघरात दारादारात अनेक गाड्यावर अक्कलकोट स्वामी महाराज, त्यांच्यावर जबाबदारी. आणि ते पूर्णपणे जर आपण त्यांच्यावर दृढ श्रद्धा ठेवली तर ते आपल्या इच्छा पूर्ण करतात. अनेकांना अनुभव आल्याशिवाय लोक गाडीवर नाव टाकत नाहीत. अनेक ठिकाणी स्वामींच्या नावाचे व्यवसाय, पण अत्यंत पॉवरबाज तीर्थक्षेत्र कुरवपूर, पिठापूर, गाणगापूर, अक्कलकोट याची माहिती सांगतो. तर यांचा जन्म 1320 साली 1320 साली आंध्र प्रदेशमध्ये पिठापूर नावाचं गाव आहे, तिथं 1320 साली यांचा जन्म झाला. राजमहेंद्रीपासून मोठं शहर आहे आंध्रामधलं, तिथून 56 किलोमीटर. काकीनाडा शहरापासून 18 किलोमीटर आणि विशाखापट्टणम पासून 120 किलोमीटर अलीकडं पिठापूर नावाचं गाव आहे. 2007 पासून मी कालपर्यंत 197 वेळा मी पिठापूरला जाऊन आलो. भविष्यामध्ये तुम्ही येण्याची शक्यता आहे किंवा येणार, म्हणून तुमच्यासाठी श्रीपाद वल्लभांनी मंदिरापासून 30 पावलावर स्वामी समर्थ भवन बांधून घेतलंय आणि त्याचा मॅनेजर मी आहे. मालक ते, आधारस्तंभ हे आणि मी मॅनेजर आहे. आता आम्ही दोघंही असल्यामुळे तुम्हाला काही अडचणच नाही. आणि सर्वात महत्त्वाचं की जे जाऊन आलेत ते नार्वेकर इथे आहेत, त्यामुळे तुम्ही त्यांना सगळं विचारू शकता. ते म्हणते उद्याच्या उद्या निघा. आता ते जेव्हा आले तेव्हा मी नव्हतो, पण अत्यंत पवित्र स्थान आहे. जास्तीत जास्त गर्दी म्हणजे 50 ते 60 लोक. 50 ते 60 लोक म्हणजे आषाढी कार्तिक एवढी गर्दी जाणवती, पण अत्यंत पवित्र स्थान आहे. तिथं 1320ला जन्म झाला. 1336 सालापर्यंत महाराज तिथं राहिले आणि त्याच्यानंतर महाराजांना त्या गावात फार त्रास झाला. त्यांना कोणी ओळखलं नाही, म्हणून त्यांनी गाव सोडण्याचा निर्णय घेतला. माझ्याकडे बघा, तिकडे काय बघू नका, मी बघण्यासारखं आहे. अनेक ठिकाणी असं करतात, मी बसलो ना कोणती इजा असते लोक तिकडे मानावं, तरी मी मस्त तोंड वगैरे धुवून आलोय मस्तपैकी. तरी मला म्हणले पावडरचा डबा घेऊ का? मी म्हणलं आपण कुठे बघायला चाललो नाही. 10 मिनिट राहील, 10 मिनिटात संपवतो मी. या पुढे पुढे या ना, अजून इथं 2 जागा आहेत. तर 1320 साली यांचा जन्म पिठापूरला झाला. 16 वर्ष महाराज पिठापूरला राहिले. गावाच्या लोकांनी यांना त्रास दिला, म्हणून यांनी गाव सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी गावाची निवड केली कुरवपूर. सोलापूर, गुलबर्गा, वाडी आणि वाडीनंतर
रायचूर नावाचं रेल्वे स्टेशन आहे जे तिरुपतीला गेले त्यांच्या लक्षात येईल. तर रायचूर पासून 32 किलोमीटर अंतरावर कुरुपूर, कौरव पांडवांचे मूळ पुरुष ज्यांचं नाव कुरु. कौरव पांडवांचे मूळ पुरुष ज्यांचं नाव कुरु. तर ते कुरु तिथं उपासनेला आले असताना दत्त महाराजांचं आकाशातून भ्रमण चालू होतं. खाली कृष्णा नदीचं पाणी दिसलं, आंघोळीला उतरले. त्यावेळी कुरु आणि दत्त महाराजांची भेट झाली आणि दत्त महाराजांनी त्यांना आशीर्वाद दिल्यामुळे त्या गावाचं नाव कुरवपूर पडलं. मराठी नाव कुरवपूर, कन्नड नाव कुरगुड्डी. कुरगुड्डी म्हणजे कासव, कासवाची पाठ. तर त्या मंदिराचं वैशिष्ट्य असं की त्या मंदिरामध्ये पादुका पण नाहीत, त्या मंदिरामध्ये मूर्ती पण नाही, परंतु ज्या दगडावर बसून महाराजांनी 14 वर्ष तपश्चर्या केली तो हा दगड. म्हणून त्या मंदिराचं नाव आहे श्रीपाद श्री वल्लभ निर्गुण पीठ श्री क्षेत्र कुरवपूर. 12 महिने पाणी असते, चारी बाजूला पाणी आहे. सकाळची थोडी गैरसोय पण आता हळूहळू सुधारणा व्हायला लागल्यात. पण नदीच्या दुसऱ्या बाजूला आता 2-4 लॉज झाले, संडास बाथरूम आहे, जाऊन यायला 2 तास लागतात. आता बोट आहे, पूर्वी त्या बुट्ट्या होत्या पण मध्ये 14 माणसं मेल्यामुळं त्या सरकारने पण घातल्या. आता चांगल्या बोटी केल्यात, 50 रुपये घेऊन पलीकडच्या बाजूला सोडतात. त्या दगडावर महाराजांनी 14 वर्ष उपासना केली आणि त्या कृष्णा नदीमध्ये महाराज गुप्त झाले. त्याच्यानंतर जो दुसरा अवतार झाला तो नृसिंह सरस्वती स्वामी महाराज. औदुंबर, नरसोबावाडी, लाड कारंजा आणि गाणगापूर ही 4 स्थानं जरी वेगळी असली तरी 4 स्थानाचे महाराज म्हणजे हे गाणगापूरचे नृसिंह सरस्वती स्वामी महाराज. यांचा जन्म लाड कारंजा, अकोल्यापासून 60-70 किलोमीटर, मूर्तिजापूर नावाच्या रेल्वे स्टेशन पासून 8 किलोमीटर. इथून थेट गाडी आहे मूर्तिजापूर. ज्या शेगावला नागपूरला गाड्या जातात, काही गाड्या मूर्तिजापूरला थांबतात. तिथून 8 किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. जिथं श्रीपाद नृसिंह सरस्वती महाराजांचा जन्म झाला त्या खोलीमध्ये तुम्हाला जाता येतं. बाहेरच्या बाजूला मुंज झाली तिथे तुम्ही जाऊ शकता. तिथं उत्तम प्रसाद मिळतो, राहण्याची वगैरे व्यवस्था आहे. इथं महाराजांचा जन्म झाला. 10 ते 12 वर्ष महाराज आईकडे राहिले. बोलता येत नव्हतं. आईला मुंज करायला सांगितले, मुंज केली आणि त्यांच्या तोंडातून नंतर ओंकार शब्द बाहेर पडला. नाव नरहर, ओंकार शब्द बाहेर पडला. काही दिवस आईकडे राहिले आणि आईला सांगितलं की मी आता काशीला जातो. काशीला गेले, उपासना केली, पुन्हा आईकडे आले आणि आईला सांगितलं आता मी परत तुझ्याकडे येणार नाही. आणि पहिल्यांदा महाराज प्रकट झाले औदुंबरला. सांगली जिल्ह्यामध्ये औदुंबर नावाचं गाव आहे, तिथं महाराज आले. 4 महिने राहिले. तिथं ज्या पादुका स्थापन केल्या त्या पादुकाचं नाव विमल पादुका. विमल शब्दाचा अर्थ शांत, पवित्र आणि ज्ञान देणार आहे. तिथून महाराज आले नरसोबावाडीला. नरसोबावाडीला महाराज 12 वर्ष राहिले. तिथं ज्या पादुका स्थापन केल्या त्या पादुकाचं नाव मनोहर पादुका. मनोहर म्हणजे सुगंध आणि आनंद देणारा. आता आपण उदबत्ती लावल्यावर सुगंध आला, पण महाराजांचं म्हणणं असं आहे की तुम्ही वाडीला या. वाडीला जी नदी आहे त्या नदीचं नाव आहे कृष्णा नदी. पण त्या कृष्णामध्ये 5 नद्या आणि अधिक कृष्णा 6 नद्याचा संगम आहे. शिवा, भद्रा, भोगावती, कुंभी, सरस्वती या कोयनेमधून उगम पावलेल्या नद्यात 5 अधिक 1 6. तर महाराजांचं सांगणं असं आहे की मनोहर पादुका नाव का, तर आपल्या मनामध्ये राग, लोभ, मद, मोह, मत्सर आणि हे जे 6 षडरिपू आहेत, मनातल्या गोष्टी हरणे, म्हणून त्या पादुकाचं नाव मनोहर. महाराज म्हणजे वाडीला या, तिथं जे 6 नद्या आहेत त्या नद्यामध्ये तुम्ही स्नान करा. तुमच्या शरीरातले 6 षडरिपू वाहून गेले की तुम्ही निर्मळ होता. वर या, माझ्या पादुकाचं दर्शन घ्या, तुम्हाला मी वैभव प्राप्त करून तुमच्या जीवनामध्ये सुगंध आणि आनंद देईल. म्हणून त्या पादुकाचं नाव मनोहर. तिथून महाराज प्रगट झाले गाणगापूरला. नृसिंह सरस्वती महाराज गाणगापूरला जवळजवळ 24 वर्ष राहिले. 2 तप त्यांनी गाणगापूरला काढले. महाराजांचं वय 80 झालं आणि महाराजांनी ठरवलं की आता अधर्म वाढत चाललाय, वय 80 झालं. मग तेव्हा गावातले लोक आले, म्हणले महाराज तुम्ही आम्हाला सोडून चाललाय. तर महाराज म्हणले मोठी ठेवीतो निर्गुण पादुका, पूर्वीतील तुमच्या मनोकामना माझ्या निर्गुण पादुका आहेत, त्या मी गाणगापूरच्या मंदिरात ठेवतो आणि मी निघून जातो. निघून कुठे जातो तर गुरुचरित्रामध्ये उल्लेख आहे, आम्ही जातो शैल्य पर्वती गुप्त होऊ मल्लिकार्जुनासी. महाराज शिवभक्त होते म्हणून 12 ज्योतिर्लिंगापैकी एक जे ज्योतिर्लिंग आहे तिथं महाराज गेले आणि त्या शिवलिंगामध्ये महाराज गुप्त झाले. गाणगापूरला कोण कोण जाऊन आलं? गाणगापूरला तुम्हाला असं दिसतंय बघा, भिंतीच्या बाहेर हा कोनाडा आहे, त्या कोनाड्यातून एवढा दिसतं, बरोबर आहे.
ह्या महाराजांच्या निर्गुण पादुका, त्या निर्गुण हे आतून काढलेला फोटो आहे. आत गेला आतून, कारण माझ्याकडून दत्त जयंतीची पूजा झाली होती त्यावेळी मी आत गेलो, हा माझ्या कॅमेऱ्याने काढलेला फोटो आहे. त्या निर्गुण पादुका, पादुका म्हणजे तुम्हाला खडावा वाटतात, त्या खडावा ह्याच्यामध्ये गुंडाळलेल्या आहेत आणि 450-500 वर्ष ह्याला अत्तर केशर आणि अष्टगंधाचं रोज एक वाटीभर करून थापतात, त्यामुळे ते नारळासारखं झालंय. आणि अगदी जवळून काढलेला फोटो हा आहे. आणि त्याच्यानंतर महाराज शैल्य पर्वतावर गेले आणि शैल्य पर्वतावर गुप्त झाले. गाणगापूर पासून 32 किलोमीटर अंतरावर कुमसी नावाचं गाव आहे. भारतामध्ये विश्वदर्शनच्या 3च घटना घडल्या भारताच्या इतिहासामध्ये. पहिलं विश्वदर्शन यशोदा मातेला तोंडामध्ये आ केल्यानंतर घटना नंबर 1. घटना नंबर 2 हरियाणामध्ये कुरुक्षेत्रावर कौरव पांडवांचं युद्ध, तिथं अर्जुनाला उपदेश केला. आणि घटना नंबर 3 अध्याय नंबर 24 ते 29 त्रिविक्रम मारुती अध्याय नंबर 24 ते 29 मध्ये त्या गाणगापूर पासून 32 किलोमीटर अंतरावर कुमसी नावाचं गाव आहे. तिथं त्रिविक्रम भारती नावाचा एक ज्ञानी माणूस राहत होता, परंतु त्याला नृसिंह सरस्वती महाराजांबद्दल एक द्वेष भावना निर्माण झाली. तर हे नृसिंह सरस्वती महाराजांना कळलं आणि ते म्हटले मी तुला भेटायला येतो. आणि ज्यावेळी आता उद्या तारीख 18 आहे, 18 मेला वैशाख शुद्ध दशमी आहे. भारताच्या इतिहासातली घटना वैशाख शुद्ध दशमी तारखेमध्ये फरक पडतो, पण आता योगायोगाने परवा 18 तारीख आहे. तर जेव्हा महाराज गाणगापूरहून 4 मिनिटं राहिले, फक्त 4 मिनिटं संपवतो. इथे या ना गोपटे साहेब. तुम्ही खाली बसणं कम्फर्टेबल. ही माझी बहीण आहे. छोटी ते बसायला आणि हा छोटा भाऊ. छोटा भाऊ. हा, तर ऐका 2-3 मिनिटं राहिले फक्त. तर योगायोगाने उद्या 18 तारखेला वैशाख शुद्ध दशमी आहे, तर तुम्ही त्याचा फायदा कसा करून घ्यायचा सांगतो. ज्यावेळी हे गाणगापूरचे नृसिंह सरस्वती महाराज विश्वदर्शन देण्यासाठी त्या कुमशी गावाकडे निघाले, उन्हाळ्याचे दिवस, मे महिनाच, त्यांना वाटेमध्ये तहान लागली आणि ज्या गावामध्ये कलकुरई नावाचं कन्नड गाव आहे, त्या खेडेगावामध्ये महाराज थांबले आणि म्हणजे कोणाकडून तरी ताक मागून आणा म्हणून त्या गावात आजही पालखी, आता परवा 18 तारखेला पालखी जाईल. फक्त गाणगापूरला नृसिंह सरस्वती महाराज एकच दिवस नसतात, ते म्हणजे ह्या वैशाख शुद्ध दशमीला, कारण ते विश्वदर्शन द्यायला त्या गावामध्ये आले. तर जाताना त्यांनी ताक पिलं. तर माझं म्हणणं असं आहे की योगायोगाने 4 दिवसानंतर वैशाख शुद्ध दशमी आहे, तुम्ही ताक प्यायला प्रारंभ करा. पुढच्या वर्षापर्यंत तुम्ही सगळे ओके राहतात, काही काळजी करू नका. देव ताक पितात, आपल्याला ताक प्यायला काय हरकत आहे. तर स्वतः त्यांना आम्ही ताकाचा नैवेद्य दाखवतो, कारण त्यांना जे ज्याला आवडत ते त्यालाच पाहिजे. आणि त्या गावाचं वैशिष्ट्य असं की नृसिंह सरस्वती महाराज पालखीने त्या गावामध्ये आले आणि तिथे ज्या पादुका उमटल्यात त्या ह्या विश्वदर्शन ज्या पादुका आहेत. कोणाला बघायचे ते सगळे फोटो इथं ठेवतो, कोणाला फोटो काढायचे तर काढून घ्या. हे पादुकाच्या उमटल्यात आणि महाराज तिथं आले आणि तिथं महाराज गुप्त झाले आणि रिकामी पालखी गेली. हे गुरुचरित्रामध्ये आहे 24 ते 29 मध्ये महाराज तिथं गुप्त झाले आणि रिकामी पालखी गेली. तर अत्यंत असं हे पवित्र स्थान गिरनार, कुरवपूर, गाणगापूर, अक्कलकोट, कडगंजी, कुमशी, नरसोबावाडी, औदुंबर हे तुम्हाला सगळी माहिती सांगितली. आता हे काय आहे तर ही जी सगळी स्थानं आहेत ही दत्त महाराजांच्या पादुकांसाठी आणि दत्त महाराजांचे जे अवतार आहेत त्यांच्या पादुकांसाठी आणि त्यांच्या स्थानासाठी ते प्रसिद्ध आहेत. तर योगायोगाने मला एका गुरुजींनी या सर्व ठिकाणी स्पर्श केलेलं, हे ह्या पादुका नाहीत, हे दत्त स्वामी चरण आसन आहे. या आसनावर सगळ्याकडच्या पादुका ठेवल्यात आणि ते आसनच मला प्रसाद म्हणून दिलंय. हा तेच की, म्हणजे हे सगळ्या ह्या निर्गुण पादुका, विमल पादुका, मनोहर पादुका, ह्या विश्वदर्शन पादुका, ह्या निर्गुण पादुका सुद्धा ह्या आसनावर ठेवलेल्या आहेत. तर आता जेव्हा मी सांगून झाल्यानंतर तुम्ही जेव्हा परत दर्शन घेताल, मगाशी डोळे बंद केले होते, आता डोळे उघडे ठेवायचे. तर गुरुचरित्रामध्ये एक चांगली ओवी सांगितली, ती ओवी सांगतो आणि 2 मिनिटात संपवता. वेळ वाढवायचा हे त्यांच्याकडे बघा.
त्याने सिग्नल दिला हा? नाही आता वेळ संपला कारण आम्हाला बरीच कामं आहेत. पुढच्या वेळेस आपण निवांत करूया एक छानपैकी कार्यक्रम. तर गुरुचरित्रामध्ये एक ओवी आहे, ब्रह्मदेव आपल्या करे लिहिली असती दुष्टाक्षरे. ब्रह्मदेवाने तुमची पत्रिका तयार केली आहे. ओरिजिनल पत्रिका चित्रगुप्ताकडे तुमच्या त्या फाईलमध्ये पर्समध्ये त्या पत्रिकेला 0 मार्क. ती पत्रिका अजून 10 ठिकाणी दाखवा, 10 पत्रिका तयार होती आणि तुम्ही किती लिहा ओरिजिनल पत्रिका त्याच्याकडे ते तुम्हाला काय माहिती. उद्या पुणे मुंबई अंतर 180 किलोमीटर आहे. उद्या आम्ही साहेब हे आमचे मित्र आम्ही जाऊन त्या चेंबूरला बोर्ड लावला की पुणे 50 किलोमीटर, काय फरक पडणार आहे. प्रत्यक्ष तर 170 किलोमीटर जायलाच पाहिजे ना. त्यामुळे तुमच्या पत्रिकेवर कधी विश्वास ठेवू नका, कारण आज अशी परिस्थिती आहे 99% विवाह पत्रिका जमून केले जातात. 99% मुहूर्त काढून लग्न लावण्याचा प्रयत्न केला जातो. दोन्ही ठिकाणी सगळा समाज नापास झाला आहे. पत्रिका बघून जे झाले ते 80च्या 85% किंवा असंख्य मुली घरी आहेत. आणि अनेक विवाह तारखा आणि मुहूर्त गुरुजी सगळ्या दोन्ही पत्रिका ठेवतात, वेळ काढून देतात. 99% विवाह मुहूर्तावर होत नाहीत. 10 वाजून 1 मिनिटांनी अक्षता पडणार असतात. आम्ही बावटासारखे 9:30ला जाऊन बसतो. हा 10 वाजता नाचायला बाहेर पडतो, येतो 11 वाजता. आमच्या तोंडातून शब्द अपशब्द बाहेर पडतात. त्या गोष्टी त्याला लागतात आणि सगळे विवाह फसतात. एक तर लग्न करू नका, केलं तर वेळेवर करा आणि पत्रिका पाहिल्या तर भानगडीतही पडू नका. हे सगळं अध्यात्म सांगितलं, कुणी याचा विचार करत नाही. लग्न जमवतात, पत्रिका पाहता, मग पुढे 100 वर्ष टिकायला नाही, काही दिवसातच घरी. वेळ पाळली जात नाही आणि परत लग्न मोडल्यानंतर पुन्हा तीच लोक परत गुरुजींकडे येतात. पौरोहित्य शब्दाचा अर्थ परवा मी वाचला. पौर म्हणजे तो गुरुजी, हित पौरोहित्य म्हणजे तो नवरा बायकोचं हित पाहतो आणि चांगला मुहूर्त काढून देतो, म्हणून त्याला पौरोहित्य म्हणतात. पण लोक वेळ पाळत नाही. म्हणून मगाशी सांगितल्याप्रमाणे फक्त तुम्ही उच्चारण आचरण चांगलं ठेवा, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला कधीही अडचण येणार नाही. तीच लोक परत गुरुजींकडे येतात, गुरुजी असं असं झालंय आम्हाला काय. मग ते गुरुजी कर्मकांड सांगतात. म्हणजे लग्न जमवायला अमुक अमुक पैसे, लग्न परत गाडीवर रुळावर यायला अमुक अमुक पैसे, आणि गाडी घसरली तर कधीही काही उपयोग होत नाही. एकदा मनं तुटली की सगळं. म्हणून तुम्ही आचरण आणि उच्चारण चांगलं करा. ब्रह्मदेव आपल्याकडे लिहिली असती दुष्टाक्षरे. जे लिहिलंय त्यात खाडाखोड करायचा कोणाला अधिकार नाही. नाहीतर आम्हाला वनवास झाला नसता. राम म्हटले असते चित्रगुप्ता ये ते खाडाखोड कर, 14 वर्ष 14 दिवसात मी जाऊन येतो, चक्कर मारून येतो. तसा अलाउड नाही. आणि सर्वात महत्वाची गोष्ट जे सांगितलंय, कर्माच्या गती असती गहन, जे जे होणार ते ते चुकेना. जेव्हा प्रभू रामचंद्र वनवास करून अयोध्येला आल्या आल्या ते अगोदर कैकेयीच्या पाया पडले, कौशल्याच्या पाया पडले नाहीत. आणि कैकेयीच्या पाया पडल्यानंतर त्यांनी कैकेयीला सांगितलं की माझा जन्म पुढच्या वेळी तुझ्या पोटी व्हावा अशी मी प्रार्थना केली. सगळी लोक आजूबाजू बसले आणि म्हणतात का रामाचं टिंब झालं काय, राम असं काय बोलायला लागला. तेव्हा रामाने खुलासा केला की मला वनवासाला पाठवण्यासाठी कैकेयीचा काहीही दोष नाही. कारण का की फार पूर्वी जेव्हा रामाचे वडील राजा दशरथ एकदा शिकारीला गेले, न कळत नाही न कळत जो बाण सुटला श्रावण बाळाला लागला. आणि श्रावण बाळाच्या आई वडिलांनी शाप दिला की तुझाही पुत्र विरहाने मृत्यू होईल. लगेच चित्रगुप्तांनी टायपिंग करून ठेवलं. तोपर्यंत रामाचा जन्म झाला नव्हता, कौशल्याला पुत्रप्राप्ती नव्हती. त्याच्यासाठी पुत्र कामेष्टी यज्ञ केला गेला. त्याच्यानंतर रामाचा जन्म झाला. आणि रामाचा जन्म झाल्यानंतर मग ती फाईल निघाली की आता राजा दशरथाला मृत्यू यायला पाहिजे. मग पुढे रामायण घडलं आणि राम वनवासाला निघाल्यानंतर काही दिवसानंतर राजा दशरथाचा मृत्यू झाला. एवढ्या कर्माच्या गती इतक्या गहन आहेत, लोकांना काही माहिती नाही. लोक दिवसभर एवढं चुकीचं वागतात, काही उपयोग नाही. श्रीपाद वल्लभांचे सख्खे भाऊ, एक भाऊ आंधळा होता, एक भाऊ अपंग होता. श्रीपादांबरोबर 12 वर्ष राहत होता. पण ते म्हणले की मला तुझ्यावर कृपा करता यायची नाही. म्हणजे जे लिहिलंय ते लिहिलंय. पण ज्यावेळी पिठापूर सोडण्याचा त्यांनी निर्णय घेतला तेव्हा आशीर्वाद दिला. 12 वर्ष आंधळा आणि अपंग राहिले. देवाचे भाऊ तर तुम्ही आम्ही का नारळ हार पेड्यावर देव प्रसन्न होणार आहे का. गुरुचरित्रामध्ये एका ठिकाणी सांगितलंय, नृसिंह सरस्वती महाराजांची सख्खी बहीण रत्नाई, तिला कोड झालं होतं. आणि त्या गावामध्ये स्वतः नृसिंह सरस्वती महाराजांनी अनेक लोकांचे कोड घालवले, अनेकांना उपदेश केला, अनेकांना आशीर्वाद दिले. तेव्हा ती लाडकी बहीण म्हटली, अरे नरहर दादा तू सगळ्यांना आशीर्वाद दिला, माझं कोड का जात नाही. तेव्हा ते म्हटले तसं मला काही करता येत नाही, तुझ्याकडून फार मोठी चूक झाली. तर एकदा काय झालं, एका मडक्यामध्ये एक मांजरीचं पिल्लू, 2 पिल्लं आणि मांजर व्याली होती. आणि ही रत्नाई त्या काळात कोण होती माहीत नाही. तिने ते मडकं घेतलं, त्यात पाणी टाकलं, ते चुलीवर ठेवलं. ते पाण्या
गरम पाण्यामुळे ते पिल्लं मेली गेले लगेच तिकडे टायपिंग झालं आणि तिला त्यामुळे कोड झाला होता. कर्माच्या गती फार घन आहे. तुम्हाला वाटतं नारळ हार पेढे इथून चालत काही काही लोक जाणारे सिद्धिविनायकाला काही उपयोग होत नाही. तो तुमचा आनंद आहे, पण तिथं खाडाखोड करता येत नाही ना. ती खाडाखोड होण्यापेक्षा ते लिहिलंच जाऊ नये म्हणून तुम्ही चांगलं वागण्याचा प्रयत्न करा. विषय संपून जातो. चांगलं वागलं चांगलं चांगलं, वाईट वागलं वाईट वाईट वाईट. त्यामुळं तुम्ही ठरवा की उद्यापासून आपण चांगलं वागू. तुम्ही चेंडू टाका, चेंडू येईल. सोमवार मंगळवार बुधवार इडलीला बोलवा, तुम्हाला आता दुसऱ्या दिवशी वडा मिळून जाईल. गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार. किती सोपं आहे हो. तर ब्रह्मदेव आपल्याकडे लिहिली असती दुष्टाक्षरे, श्री गुरुचरण स्पर्श सत्वर दुष्टाक्षर शुभ होतील. हा दत्त महाराजांनी तुम्हाला इथं बसल्यानं आशीर्वाद दिलाय. जे आहे ते राहू द्या, फक्त आता माझं सांगून झाल्यानंतर सगळ्यांनी ते सगळी फुलं वगैरे काढून तुमचं डोकं तिथं टेकवा आणि आणि हवं अजून संपला. आता चहाची वेळ झाली. बरं आता काय आता पाणी कोण पित तर आहे नाही झालं आता संपला. ह्याची वेळ निघून गेली. आता चहाचे वेळ लागले पण अर्धा उशीर झाला मला. तर ब्रह्मदेव आपल्याकडे लिहिली असती दुष्टाक्षरे, श्री गुरुचरण स्पर्श. तुम्ही डोकं तिथं टेकवायचं का? तुम्ही भारतातल्या कोणत्याही मंदिरामध्ये जा, तुम्हाला इथं बसलेल्यांना हे सोडून कुणालाही किंमत नाही. तिकडे जा, तिकडे जा, इकडे करू नका. आज देव आपला, आपण देवाचे सेवक, पण ते लोक देवाचे मालक झाले. पण तुमच्यावर परमेश्वराची एवढी कृपा आहे की परमेश्वराने सांगितलं की मुंबईला गेल्यानंतर विलेपार्लेला जा. विलेपार्लेला माझे यादीतले नार्वेकर जर त्यांचं कुटुंब आहे, तिथं माझ्या यादीमधली काही माणसं येतील, त्यांना मला आशीर्वाद द्यायचा आहे. तर तो आशीर्वाद घेण्यासाठी तुम्ही डोकं का टेकवायचं? भारतात तुम्हाला एवढं दर्शन कुठेही होणार नाही. पण दर्शन कसं घ्यायचं ते आपल्या बघा पिन असते सॅकेटमध्ये, तिथे आहे बघा. आपण एक जर पिन टाकली तर पंखा चालू होतो. ती पिन काढली, त्याला वायर गुंडाळली तर एखादा छोटा बल्ब लागेल. आणखी एक वायर गुंडाळली तर, पण तिची कॅपॅसिटी तेवढीच आहे. आणखी जर एक वायर कोंबली तर ते स्फोट होईल, त्याचा फ्यूज जाईल. तसं तुमच्या सगळ्यांची जर डोकी तपासली तर तुमच्या डोक्यामध्ये समस्या एवढ्या आहेत. जाती, नाती आणि खाती या सगळ्यांच्या समस्या तुमच्या डोक्यामध्ये आहे. तुम्ही सांगत नाही, पण तो दिवस रात्र विचार. तुमचा फ्यूज उडला तर काय करणार? तुम्ही तिकडे टाटाला जावा नाहीतर बॉम्बेला जावा, काही उपयोग होणार नाही. तो फ्यूज उडू नये म्हणून दत्त महाराजांनी सांगितलंय की मी जेव्हा विलेपार्लेला जाईल तेव्हा नारकर साहेबांकडे सगळ्यांना मी बोलवतो. जे येतील ते येतील आणि त्यांना माझ्या पादुकावर सगळं अर्पण करायला सांगा आणि उद्यापासून त्यांना ओके करून टाकतो. म्हणून तुम्ही डोकं टेकवा, तुमचं डोकं रिकामं करा आणि उद्यापासून चांगल्यातलं चांगलं वागा, चांगल्यातलं चांगलं खा. तुमच्या जीवनामध्ये सुख, शांती, समाधान, आनंद सगळं तर मिळणार आहे, पण सर्वात जास्त आरोग्य मिळावं ते परमेश्वराने तुम्हाला द्यावं अशी मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. सगळ्यांनी पिठापूरला या. स्वागत आहे तुमचं तिथं. जे सांगायचं ते सगळं सांगितलंय.